शांत काकू घरी अरे गेल्या होता काय काम होतं तुम्हाला? तुरीची डाळ या वर्षी करतो म्हटलं, मला काही माहित नाही किती वेळपर्यंत मूर घाला लागते काय घाला लागते, म्हणून मी शांत काकूला विचारतो म्हटलं, म्हणून आली. त्या करत असते, मी आता कधी केलं नाही. व्हायच्या घरी डाळीचे कट्टे साना लागे, कायले आपल्याला तुरण मूर एवढं टेन्शन होतच नव्हतं. आमच्या आईला नव्हतं तर आम्हालाही नव्हतं. नाही केलं बाई कधी. मागाचा माणूस आणि या वर्षी तूर झाली तर म्हणे कर म्हणे घरीच म्हणे, विचारतो म्हणे कोणाले. माझ्या आईच्या घरी तुरीची डाळ सानी हो बाई. या ना बसा. मागाचा माणूस म्हणे तुरी काढून घे, काड्या कुड्या काढून घेतल्या, आता किती वेळपर्यंत मुरुगाला लागते म्हणून विचारायला आली. अजून बसली तर बुडी म्हणून जाऊनच बसली. जगाच्या बुडीले ते तेव करतात, तुम्ही बुडीला कोण नाही विचारत. आपलीच लाते हो बाई, म्हणून मी तिच्या मतानं काही ऐकत नाही, मला काही पटत. तिच्या मतानं ऐकलं का नाही नेमकं बघते. घरची तशीच आहे. मा घरची काही कमी आहे काय आपलीशी लावाले? काही काम करा काही करा, बायबाशी सांगतेस ना, ते सांगाले कितल्याला सांगते ते बाय सांगते ना मला काम नाही करत नाही सून, आणि तोंडावरली चोपडी राहती बाई सासू माय. कोण सांगे कधी तर नाही सांगितलं, मापाशी तर नाही सांगितलं, माई सून चांगलीच आहे म्हणून सांगते मला. तर सांगते ना, कुरकुर कुरकुर करतच राहते, बुडी करते तेही करते ना. नवऱ्यापाशी बॅस ऐकलं ना सांगताना, ते ऐकलं म्हणतात तर तुझीच गोष्ट खरी. मी काय बापा, मी बाहेरची, मी काय सांगू बापा तुमच्या घरातलं. मापाशी आजपर्यंत तर नाही सांगितलं बाई शांता काकून. चहा मांडतो ना, पेतच नसतो. नाही नाही मांडूच नको, चहा पेत नाही. आता शुगरची बिमारी कोणाला काही कोणाला आवडत नाही असं आहे ना. इथं प्या मग पाणी नाही पेत काय बाप्पा? मागचं तुम्हाला पाणी नाही चालत काय? मी घराच्या बाहेर निघायच्या आधीच पाणी पिऊन घेतलं, काम करू थकले, पाणी पिऊन घेतलं त्या घरी आली. असं काही नाही आहे, पाणी कोणाच्या घरचं चालत नाही, मला सारच चालते बाप्पा. माझ्या मनात काही एवढा कपट नाही बाप्पा. जणीला चालत नाही ना, काही लय हटकर असते म्हटलं. एवढं नाही बाप्पा, माय काम साधं बाध आहे. तुमचीच वाट कोणाला ती बाप्पा. कुठे गेलते तुम्ही बाहेर? घरातच कराव काय, कामाधंदे निरा दिवस निघाला काय कामाधंदेच राहते उठसूट. मुली सग जाव म्हटलं बाहेर फिराले, गोष्टी मता कराले. बरं झालं गेले तर. अशी बोलते ना उपट, म्हणून तर मला हिचा राग येते. हेच एकटी काम करते मी, मारानी झोपलीच राहतो. काय गुच्चा बाप्पा, कुठे बोलू नको तिच्या संगत. बोलत नाही म्हणून तर बरंच आहे, नाही तर भांडणच झाले असते आमच्या घरी. तुमच्या घरी आलती मी, तुरीची डाळ करतो म्हटलं. तुरी किती वेळपर्यंत मुरू घालू सांग ना काकू? घेतो तुरी, पहिले ओल्या करतो बंद्यान, मग पोत्यात टाकतो, चांगल्या 2 दिवस मुरू देतो त्या, मग उन्ही तो घालतो बाई. मी फुकते त्या. मग मी अशा करता काय, मागची बुडी म्हणे टाक्यात मुरू घाला लागते म्हणे. असे करू पहिले, आता नाही करत बाई, मी असेच करतो. आपला अनुभव असते. मस्त होती पोत्यातली, मस्त होती तूर. तुमच्यासाठी करतो मी बाप्पा. मी घरी जातो, पटकन मुरू घालून देतो तुरी. कसं जात नाही शाळेत जायच्या जीवार येते, एवढा मोठा झाला कसंच करावतो तू येतो. आम्ही गेलतो ना, मी आता आलो ना, घेऊन त्यासाठी गेलतो ना मी. असते का शाळा? 2 वाजेपर्यंत बसतो, मग घरी येतो पळत. असा कसा पळते तर धपतीर शाळेतच ठेवतो. चल होय शाळेत, नाही तर दणके देतो चांगले, रप्प ठेवूनच देतात. ते जास्ती लाल का किती मारतो मारून जाय, निघत नाही. किती बदमाश झाला रे. त्या चांगल्यासाठी म्हणते नाही शाळेत जाय म्हणून, मग ढबू राहशील ना. ढबू राहिले म्हणून शाळेत जायला लागत असते. आमच्या घरचे लेकर जात नाही काय, असं नाही करू बा. जाय, दादाही गेला, आमची ताई गेली, तूही जाय बा शाळेत जाय. आज नाही जात मोठे, उद्या जाईन. आता नाही जात मी. नाही उद्या नाही, रोजच जा लागते. भरपूर दिवस तू लोटन, भला हुशार आहे. तुला शाळेत घातल्या त्या मॅडमला सांगतो ना, अजिबात घरी येऊ द्यायचं नाही म्हणतो 2 वाजता. मागच्या बुडीच्या शेतात लाडानं वाया गेला. राईत तर काय राय बाबू, मलाच बडबड करते. मी नेऊन घालतो शाळेत, मला बडबड करते. तो लढून आला म्हणते, उद्या जाईन म्हणते. तर तो तसंच नोकरी करू राहिला. 8 दिवस झाले जाऊन नाही आला शाळेत. गेला का वापस येते पळत. दप्तर तिथंच ठेवून देते, काही बॅग तिथं ठेवून द्यायची काय याची. यानं बेकार सवय लावली. मी नाही याचा लागवड ठेवत, ठोकतोच मी. उद्यापासून ठोकणंच चालू करतो याले. काही बरोबर आहे, शाळेत नेऊनच घाला लागते, नाही तर तशीच पाहिजे लेकरं. त्याला तसं वळण लागलं का ते तशीच करते. पण शाळेत गेलंच पाहिजे लेकरं बाई. आमच्याकडच्या लेकरांना नाही आठवण शाळेत झाले. त्यापेक्षा बाई पोरगीला नाही रोज शाळेत जाते म्हटलं. तिचा 8 नाही आहे, याचा नीरा रोजचा 8च आहे मला. ते स्वतःच मस्त बॅग घेते आणि चालली जाते. याला रोज नेऊन घाला लागते मला. सकाळी दुपारी आला का वापस अजून नेऊन घाला लागते. हुशार आहे ना, काय बयाड आहे की बयाड नाही म्हटलं. मागचं मातच लक्षात राहते शिकवलेलं, पण याच्या शाळेतच जायच्या जीवार येते. काऊन येते तर या पोराची कमालच वाटते मला. जाय मॅडमला सांगून दे जाऊ, उद्यापासून येऊ नको देत जो म्हणून. याच्यावर लक्ष ठेवत जा म्हणून तू सांगतो असतं मॅडमले. मग मॅडम मस्त लक्ष ठेवते ना, जाऊच नाही देत कुठे.
लेकराला शाळेत नेऊनच घालावं लागते. तशीच पाहिजे, नाही तर ते घरी राहायची सवय लागली का घरीच नाही वाटते त्याला. शाळेत माईनं नेऊनच घातलं पाहिजे लेकराले. काय कशी जिद्दीनं नेऊन घालून आली लेकराले. कधीच लेकराले असं लढून पडून माझ्या लेकरानं कधी तमाशा नाही केला. आपापच गेली बाई. मला तर लय सॉरी होता माझ्या लेकराला शाळेत जायचा. असला पाहिजे बाय बापाने त्रास होते ना, कामं टाकू टाकू जा लागते त्या लेकराच्या मागं. मग ते कामायले वे न किती घणाना पडलाय. उलीच साफसूफ केलं तर काय होते. निरा कामं केले, सापड सुपड धन्य कामाला केला का झालं तिचे कामं. उलीच पुसपास नाही आहे, सगळं मलाच करावं लागते. सारे गहू मऊ सगळं मॅच गायलं तरी तिच्या अंगभर कामं आहेच. अशीच करते. कामं आहे कामं आहे कामं आहे. कायचे कामं आहे बिचारीले. तर कपडे पाहिले काय काय अंगातले कशीच आहे. तर दिमाग तिचा तर काय बोलाव त्या तिले. तर माझी साडी मी आज हातानं धुवून टाकली बाबा. नाही तर उजय तरी दिसून राहिली. नाही तर काही काही झाली ती कशीच्या कशी दिसो मी. कसं काय करून आली. साफसूफ करतो म्हटलं. उल्लीचा टेबलवर घणाना झाला म्हटलं. साफसूफ करून घेतो. कामच झाले पप्पा, म्हणून आली मी बसाल त्या घरी. काय झाले ना आले तर बसा. माई कामही होते आणि तुमच्या संग गोष्टी करणं होते. बसा. सुनालते ना येतो म्हणे शांता काकूच्या घरी. कुठे अटकली बाप्पा. आम्हाला काही दोघीला गमून नाही आलं तर चल म्हणे मैसून म्हणे शांता काकूच्या घरी. चला म्हटलं बाप्पा. तर काय झालं. याच लागते. गमलं नाही म्हणजे मी नाही येत का बाप्पा तुमच्या घरी. अटकली सासू तुम्ही पाहून आली तुले ना. कुंतला काकू माझ्यासोबत बोलली तर तिथं अजून म्हणत होती का बोलली नाही बा, म्हणून बोलली तिच्यासोबत 5 मिनिटं. साफसफाई काढली वाटते तुम्ही. नाही हेच टेबलवरचं उलीचं पुसपास करतो म्हटलं. ठेवून देतो सामान. चल मग करून मी इथे आता दे गोष्टी करू आपण. बसा. तुझा कुठे गेली तुमच्या घरची. मग कोणचं आहे झोपाच काम आहे तिले. आता काय सांगतं तिचं. सांगता सांगता पुराण संपत नाही म्हटलं मा घरचीच. आली का मला दिसतच नाही बिचारे. निरा खोलीतच राहते. काय करते होती सून. पाहिलं शांता काकूने एकदा म्हणे मला जाय म्हणे अंदर. तर गेलती मी तर बाई निरा फोनवरच बोलते माझ्यासोबत. काय बोलते बिचारी. एवढं काय बोलणं येते तिला. तर मला तर नाहीत बाई एवढं बोलणं. तिच्या आईसोबत बोलून आली ती. तर मग तिनं बिचारे मग तिच्या आईसोबत बोलत होती. तर तिनं काय हात खाली करायला लागत होता. मग असं नाही म्हटलं असतं काय आई म्हणून बा. मग मी मग करतो आता ताई आले आमच्या घरापाच्या असं तर बनत होती. मग कोणी ना फोन खाली ठेवला तर मला हेच समजलं नाही बिचारे. मी गेली ना फोन खाली ठेवून देते. मग कायले आई बोलताना आपण असं करतो काय. कोण अशी करते तर मला तिच्या लागच येते अशी करते. तर मी एखादा तिच्या बाचा फोनच घेतो ना विचारतोच काय करून आल्या म्हणून येईन बाई म्हणून असंच म्हणून तिच्या आईले मी. तसं दोघी मायले की बोलत नसते का. आता मी बोलतो माय पुरी संगत. बोलतच असते मायले की मी असं नाही म्हणत बोलतोय. पण हे कोण बा ठेवून देते. माय म्हणाले असं वाटते ना. मग बोला तर माहिती एकदा बोला. बोलत तर नाही तिचा गुण सोडत नाही. तिला किती काही राग आला आपला तरी ते तोंडावर काही बोलत नाही. हो बाई अशी स्वभाव आहे तिचा. मावशी तशीच आहे. मी पाहिली आहे तिची मावशी अशी बोलत नाही. कामं नाही करत जास्त. अशीच आहे हिच्यासारखा स्वभाव आहे तिचाही तिच्या मावशीचा. आईच्या घरापाशीच आहे ना. घेतो पोरीच्या सांगावर टाकलाय. सारं पोरगी कामं करते तिची. कायच करावतं. तिथं येते बागरी घ्या चुकल्या करायला येते का माय. चलल्या मोठ्यातच थांब बा काढतो यायची झाव पिढ्या. आता लय ऐकली यायच्या माई मावशी काढते. काम आहे का माई मावशी काढायची इले. हिच्या घरी बी काय भांडणं लावतो काय. चलली मा घरात भांडणं लावाले. इकडे या बरं काम आहे मला. इकडे तुझे तुम्ही काय कसे काय आले होते. रिकाम पण सापडते बाप्पा तुम्हाला बसाले. तुमचं नवल शेती बाप्पा मला. दोघी सासू सुनाईचं काम नाही काय. वैवट नाही करायला लागत का तुमच्या दोघी सासू सुनाईले. आला आता आमचं वैवट म्हणाल बाप्पा त्या घरी बसाले. तुला त्रास झाला का बाप्पा त्या घरी आलो तर. मरास मरास नाही होत. काही बायक काय नाही काय चुगल्या करते. मला त्या काही पटत नाही. कोणाला पेटून देणं माईकडून काही धंदा होत नाही बाई. मी आयुष्यात कधी केला नाही. आणि कोणाच्या घरात भांडणं नाही लावले. काही बायला इच्छी तिथं लावायची आगा लावायची सवयच असते. आम्ही काही कधी हे केलं नाही बाप्पा. असं काही बायले भल्ला आहे. याचं नातेवाईक काढून त्याचं नातेवाईक काढून बोलली बाई सवय राहते. मी नाही करत बाप्पा कोणाची चुगल्या. नाही तर म्हणशील आम्हालाच म्हणून आली का बाप्पा. करून ते लागत. मी काही तुम्हाला नाही म्हणून आले बाप्पा. तुम्ही केले असेल तर तुम्हाला लागन बाप्पा. बोलून आली हो सुनबाई. तू त्याईलेच बोलून आली ना उद्देशून उलटटल्यावानी. याव काय माघारी मी त्याला म्हणून आली काय. यायला काय पाहिजे माघारी. त्याला लागली असेल म्हणून म्हणून आले त्या. काय त्या घरी येत नाही हो बाई. आजच्याच नाही येत. त्या लग्नाच्या आधीपासूनच येते. तू त्याला म्हणू नको तशा. त्या काही चुगल्या केल्या नाही त्याने. तू काही झोपून घेऊ नको. त्या बाहेरच्या गोष्टी सांगून आली त्या मले. शायनी आहे काय या लोकांच्या घरी त्रास द्याले. चलल्या उठल्या सुटल्या बसाले. सुट उठ सुट चलल्या. मी इली पाहिजे ना चुगल्या करायला. मागत कोणता रिकम पण नाही. निरा चुगल्याचा धंदा आहे नाही इथंही. हे लावते मागतची इच्छी तिथं. लोक शांती द्या. सुनील काही पटून नाही आलं बाप्पा. आम्ही आलो चल घरी.
मी काही तिच्या घरी नाही आल्या, तुम्ही मा घरी आल्या. तिले तसं बडबड करायची सवय आहे मा घरचीले. मला बडबड करायची सवय आहे, तुम्हाला चुगल्या करायची सवय आहे. याच्या त्याच्या घरनाच कोणता आहे तुम्हाला? बसायलाच पाहिजे, चुगल्या करायला पाहिजे, काम करायचे जीवार येते, सून काम नाही करत म्हणून सांगता साऱ्या पुऱ्यात. नाही हो बाई, आमच्यापेक्षा तर कधी नाही सांगितलं, असं कधीच सांगितलं नाही त्या सासून. अशी कोण म्हणून आली होती त्या सासूले? माहीत झालं त्या सोबती आहे म्हणून नाही, तुमच्या गोष्टी ऐकल्या म्या. काय तुम्ही सांगून आल्या, खोट्या बोलून आल्या ताई तुम्ही? सांगू नका मध्ये, तुम्ही काय मॅड नका समजू मले. मॅड समजू नाही का तुम्ही तिघीच्या तिघी मले? मी समजत बाई तुला मॅड कोणीच मॅड नाही या जगात. तुमच्या घरी जात तुम्ही चालते वा. मागच्या बुडीला कोणचं काम आहे? धंदे नसले आणि या गोष्टीच पाहिजे मागच्या बुडीले. तुमच्या सुनील काही सोन नाही होत बाई. शांत काकू तुमचा स्वभाव वेगळा आहे बाप्पा. चल्लो हाकल्यावानी करून राहिली तुमची सून आम्हाला. ते त्या घरी कधी नाही नव्हती ती सून आम्हाला उठटल्यावानी बोलली. कधीच नाही होत्या घरी, तू येत जा आमच्या घरी. काय येत जो, काही काम नाही तुमचं. तुमच्या अनकांचं अडत नाही माय. नाही अडत, पण आमचं तर अडते. बाई तुला असं बोलणं शोभलं नाही म्हटलं, असं हाकलून नाही देत असते. आजपर्यंत माझ्या घरातून एकही गेला नाही म्हटलं, असं हाकलल्यानं त्यात स्वभाव लयच वेगळा झाला. मला बोलणं नाही शोभलं, तुम्हाला कुठल्या कटोर नाही सरलं. काय लागतं याच्या पुढे कोणाला बोलायचं नाही म्हटलं. काय काय लागा लागते, पहिले कशा गोष्टी करता येते.